श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल. तसं तर देव हे भक्तिभावाची भुकेले असतात, पण अशा काही मूर्ती किंवा वस्तू पूजास्थानात ठेवल्या तर जीवनातील अडचणी दूर होतात. 1. शिवलिंग. कधीही शिवलिंग मोठा ठेवू नये. ठेवत असाल छोटासा असावा, किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे. मानले शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा मोठे मानले गेले आहे. त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे. तुमच्या घरात संतुलन राहते, सकारात्मक ऊर्जा येत राहते. पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काही हरकत नाही, पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा. पंचामृताला पंचदिव्य अमृत असे म्हणतात, त्यामुळे आजार दूर राहतात. तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य म्हणून दाखवून पूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही, आणि आजारी असतील तर ते बरे होतील. चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शीतल. जेव्हा आपण चंद उगाडून देवाला लावतो किंवा स्वतः लावतो तेव्हा मस्त शांत राहते, पण महिलांनी चंदनाचा टिळा कंठावर लावावा. अक्षदा हे वैभवाचे प्रतीक आहे. नियमित रूपाने शिवलिंगावरती अक्षदा नक्की अर्पण करा, पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नका, यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात. 5. नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळही अर्पण करू शकता, आणि काही नसेल तर गुळ किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवून शकतात. गणेश आणि दुर्गा माताच्या नैवेद्यामध्ये तुळशींची पाने घालू नका. 6. धूप, गरुड, घंटी आणि शंख. धूपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा राहते. ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. ज्या घरात शंख असतो तेथे लक्ष्मीचा वास असतो. शंख, चंद्र आणि सूर्य समान देव आहे. 7. पाण्याने भरलेला कळस. याला मंगळ कळस असेही म्हणतात, म्हणून तुम्ही तांबे किंवा शिशेच्या कळसात तांब्याची पाने घालून त्यावर स्वास्तिकाचे चिन्ह लिहू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.